नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। मी रेखा बेगडे। आज आपण अशा व्यक्तिमत्वासोबत आज बोलणार आहोत ज्यांनी गेले अनेक दशक छायाचित्रकार तसेच पत्रकार म्हणून या क्षेत्रात खूप मोठे नाव कमावलेले आहेत। कितीतरी छायाचित्रकार यांनी घडवलेले आहेत। तर आपल्यासोबत आहेत रमेश जाधव गुरुजी, ज्यांचं वय आज 82 वर्ष आहे, पण तरुणांना लाजवेल असा उत्साह त्यांचा आपल्यामध्ये पाहायला मिळतो। ते आमचे मार्गदर्शक आहे। सर्वप्रथम गुरुजी, आमच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। नमस्कार गुरुजी, आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडतील। तुमचा जीवन प्रवास कसा होता, तुम्ही ॲक्च्युली आत्तापर्यंत तुमचे जे अनुभव आहेत ते आमच्या दर्शकांना, आमच्या चॅनलला आम्हाला आवडेल हे सर्व ऐकायला। गुरुजी, काय सांगाल, कसा एकंदरीत तुमचा बालपण आणि शालेय जीवन कसं गेलं? माझं बालपण संगमनेर, नगर जिल्ह्यातलं संगमनेर या गावी झालं। तिथे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण तिथंच माझं झालं। सुमारे 40 वर्ष मी संगमनेरमध्ये होतो। त्यावेळेस मी कॉलेजमध्ये असताना घरच्यांना वाटत होतं की यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं आणि काहीतरी मोठा ऑफिसर वगैरे असे करावं, पण माझ्या डोक्यात सारखा चित्रकलेचा विषय, छायाचित्रणाचा विषय सारखा मनात घोळत होता। आणि मग मी ते सगळं सोडून मी पुण्याला अभिनव कला विद्यालयामध्ये एमचा कोर्स पूर्ण केला आणि तिथनं आल्यानंतर मी तळेगावला शिक्षक म्हणून नूतन महाराष्ट्र प्रसारक मंडळाची शाळा इथे शिक्षक म्हणून भरती झालो। मला माझं ड्रॉईंग, माझे काही छायाचित्र पाहून त्यावेळेचे त्र्यंबक वाडेकर गुरुजी आणि काळोखे गुरुजींनी यांनी माझी कला पाहून लगेच मला इथे घेऊन टाकलं आणि रिटायर होईपर्यंत या संस्थेने मला कुठेही जाऊ दिलं नाही। गुरुजी, आज तुमचं वय 82 वर्ष आहे आणि तो काळ म्हणजे 82, आता तुम्ही आहात 82 वर्षाचे, त्या काळात ते शिक्षण घेताना ती शिक्षण पद्धती कशी होती किंवा तुम्हाला कोणकोणत्या आव्हानांना त्यावेळेस सामोरं जावं लागलं? त्यावेळेची शिक्षण पद्धती आताची शिक्षण पद्धती याच्यामध्ये खूप फरक आहे, आपण पाहतो। पण त्यावेळेचं जी शिक्षण पद्धती होती अतिशय चांगली आणि चांगल्या रीतीने मुलांना घडवले जात होतं। अलीकडे जरा थोडंसं ही संस्कृती म्हणजे कसं की पालकांना ट्युशन लावलं, हे करणं अशा इकडं हे झालं। त्यांच्या मनाने त्यांचा जो कल आहे तिकडं त्याला जाऊ दिलं पाहिजे। त्याला काय आवडतं हे पालकांनी स्वतःवर हे घेऊ नये की माझ्या मुलाने हे झालं पाहिजे, त्याला फ्री सोडलं पाहिजे। मी तसंच फ्री झालो म्हणून आज मी इतके हजारो छायाचित्र काढले की ते असेच पडलेले आहेत। त्याच्यातून साधारणतः मला 150-200 छायाचित्राचं प्रदर्शन भरवण्याची माझी मनोमन इच्छा आहे आणि याला कुठंतरी वाव मिळा म्हणून मला हे कोणीतरी चांगल्या व्यक्तींनी, संस्थेनी लक्षात घेऊन हे माझं प्रदर्शन भरवण्यात मला हे मदत करावी। म्हणजे आता गुरुजी, तुमची अशी इच्छा आहे की तुम्ही जे आत्तापर्यंत छायाचित्र, छान छान छायाचित्र काढलेले आहेत, वेगवेगळ्या भागात जाऊन, डोंगर दऱ्या असू दे, आज तुम्ही 82 वर्ष असताना देखील आम्ही तुम्हाला पाहतो की आम्ही उलट तुम्हाला सांगत असतो, गुरुजी इकडे नका जाऊ, तिकडे नका जाऊ। आजही तुम्ही तळ्यावर जाता, डोंगरावर जाता, सगळे छान छान छायाचित्र काढतात। तर तुमची अपेक्षा आहे की बाबा तुम्हाला ते प्रदर्शन भरवायचं आहे। नक्कीच समाजातून असं कोणीतरी येईल की जे आपलं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात येईल। गुरुजी, ज्यावेळेस आता आपण पाहतो की वेगवेगळी शिक्षण पद्धती आहे, ही बदललेली आहे, बरोबर की नाही? तुम्ही त्याबरोबर पत्रकारिताही करताय, तर तुम्ही जे आताचे जे पत्रकार आहे, छायाचित्रकार आहे, त्यांना काय संदेश द्याल? पत्रकारितेमध्ये पत्रकारांनी जे काम करायचं ते बाळशास्त्री जांभेकरांनी जे आपल्याला आपल्या पत्रकारांच्या पुढे शिकवण दिली तसे त्या पद्धती पत्रकारांनी काम करावं। तसं छायाचित्रकारांनी नवीन नवीन विषय निवडावेत, काही वेगळा विषय पाहिजे चित्रकलेमध्ये आणि छायाचित्रकलेमध्ये। जो काही वेगळा विषय हाताळेल तो विषयाला जास्त महत्त्व दिलं जातं।
आतापर्यंत तुमच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर असं छायाचित्र तुम्हाला भावलेलं असं कोणतं आणि तो अनुभव कोणता? एक भंडारा डोंगर जो आहे, त्या भंडारा डोंगरावरून जर खाली पाहिलं तर जांभोडा नावाचं गाव आहे, छोटंसं टुमदार गाव आहे. आणि नेमकं त्यावेळेस श्रावण महिना होता. श्रावण महिन्यात फक्त त्या गावावर उन्हाचा प्रकाश पडला होता, बाकीकडे सगळी सावली होती. आणि मग त्यावेळेस मी त्या ओळी लिहिल्या होत्या, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. अशा पद्धतीने ते चित्र आज तागायत मी घरातही मोठं करून लावलेले, ते मला तशी अतिशय आवडलेलं आहे. खरंच गुरुजी तुमचे खरंच छायाचित्र खूप सुंदर आहेत. मी देखील ते पाहिलेलं आहे. तुमचा असा आतापर्यंतचा जीवन प्रवास पाहताना आपण प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत राहतात, तर तुमच्या आयुष्यातला असा अविस्मरणीय क्षण कोणता आहे की जो तुम्ही आजही विसरला नाहीत? ज्यावेळेस मी संगमनेरला होतो, प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होतो, त्यावेळेस मी तिथे आमच्या समोर असलेलं लिंबाचं झाड आहे, कोणाला तरी मदत करायची, कोणाला तरी देवीला जायचं, तेव्हा लिंबाचा ढगा पाहिजे होता त्या महिलेला, तिला देण्यासाठी मी झाडावर चढलो आणि तिला तो लिंबाचा ढगा दिला. आणि उतरत असताना माझा हात निसटला आणि हातावर पडलं आणि कायमचं ते आधूपण आलं. त्याच्याकडे मी दुर्लक्ष करून मी आज याच हाताने, दोनच बोटं माझे काम करतात, याच हाताने मी फोटो काढतो, गाडी चालवतो, सगळं करतो. तो माझ्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे. त्याच्यानंतर उजव्या हाताने मी लिखाण करत होतो, ते करता करता डाव्या हाताचं सुद्धा लिखाण इतकं सुंदर झालं की टाईप केल्यासारखं ज्यांनी त्यांनी नावाजलेलं माझ्या अक्षराला. प्रांतसाहेब होते संगमनेर श्रीनिवास पाटील, त्यांनी माझ्या हस्ताक्षर चांगलं म्हणून त्यांनी त्यांच्याकडे लेखनिक म्हणून मला कामाला घेतलं. हो, खूप सुंदर, खूप छान अनुभव आहे तुमचा. आपण पाहतो की एखादा व्यक्ती पुढे जात असतो तर त्या यशामागे तो एकटाच व्यक्ती नसतो, त्याच्या मागे त्याची फॅमिली, त्याचं कुटुंब त्याच्या मागं असतं. तर तुमच्या यशामागे तुम्ही कोणाला श्रेय द्याल? आमच्या घरातले जे आहे मुलं, मिसेस, सुना, याचा सगळा मला प्रोत्साहन मिळतं आणि याबद्दल ते मला सतत हे करतात की ह्या करू नका गोष्टी, काळजी घेतात, कुठं डोंगरात चढू नका आता या वयात वगैरे. पण त्यांच्याच ह्याच्यामुळं मी आज पुढं गेलेलो आहे, म्हणून घरच्या लोकांनी मला चांगलं सहकार्य केलेलं आहे. गुरुजी, आता आपण पाहतोय की तुमची इच्छा तुम्ही या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे, तर तुम्ही आमच्या चॅनलवरून समाज माध्यमांना काय आव्हान कराल तुमच्या इच्छेबद्दल? हे जे मला चित्रकलेचे प्रदर्शन भरवायचं, मी जे इतक्या वर्ष मी हे छायाचित्र काढण्याचं काम करतो, ऊन वारा पाऊस कधी काही बघत नाही आणि त्या ठिकाणी जाऊन मी छायाचित्रण केलेलं आहे. निसर्गाचं सगळीकडेच आहे, सगळ्यांना दिसतं, पण मला मात्र वेगळं माझ्या अँगलमधून दिसतं की हा विषय फोटो काढण्यासारखा. मग पक्षी असतील, त्यांचे घरटे असतील, सूर्य मावळताना, सूर्य उगवताना, हे सगळं माझ्या दिसत डोळ्यासमोर येतं. रात्री झोपताना सुद्धा मी विचार करतो की आज सकाळी कुठे जायचं आणि कुठला फोटो काढायचा, असं माझ्या मनात भिनलं की मग तो फोटोग्राफर असो दे, छायाचित्रकार असो, चित्रकार असो, तो नक्कीच पुढे जाईल. गुरुजी, तुमची सगळ्यात पहिला फोटोग्राफी कोणती? सगळ्यात पहिला काढलेला फोटो कोणता? ज्या वेळेस पहिले क्लिकचे कॅमेरे होते 120 रोल की त्याच्यात 12 फोटो यायचे, तो क्लिकचा कॅमेरा माझाही नव्हता, मित्राचा होता. त्याच्यावर मी कळसूबाईच्या डोंगरावरचे फोटो काढले. तो रोल मी फोटोग्राफर करून डेव्हलप करून घेतला. ते फोटो मला इतके आवडले निसर्गाचे वगैरे की मी अगदी म्हटलं की आता आयुष्यात मी माझा स्वतःचा कॅमेरा घेईल, स्वतः छायाचित्रण करील आणि तेच सगळं घडलं तसंच. त्या क्षणापासून तुम्ही निसर्गाच्या प्रेमात पडले? निसर्गाच्या प्रेमात. कळसूबाई, भंडारदरा, रंधा फॉल,
हे होते जाधव गुरुजी, आमचे सगळ्यांचेच हे मार्गदर्शक आहेत. तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर आमच्या तरुणांचे सगळ्यांचे प्रेरणास्रोत म्हणलं तरी काही हरकत नाही. आणि हे तरुणांना लाजवेल असा यांचा उत्साह आहे. यांच्याकडे पाहूनच सगळेजण वाढत आहे, आदर्श घेत आहे. अशा या असंख्य तरुणांना, छायाचित्रकारांना घडवणारे असे हे आपले जाधव गुरुजी आहेत. आणि जाधव गुरुजींची अपेक्षा आहे की यांचं जे छायाचित्र आहेत, वेगवेगळ्या छायाचित्रांचा त्यांनी या ठिकाणी संग्रह करून ठेवलेला आहे. यांचं प्रदर्शन त्यांना लवकरच भरवायचं आहे, ज्याच्या माध्यमातून मावळ परिसर असेल, पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांचं हे छायाचित्र पोहोचणार आहे. आणि असा अमूल्य ठेवा असणारा संग्रह आपल्या जाधव गुरुजींकडे आहे आणि ते तळेगावात आहे. म्हणजे हे तळेगावकरांसाठी देखील एक अभिमानाची अशी बाब आहे. गुरुजी धन्यवाद.